अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे प्रकाशनचे वामनदास प्रकाशनची पुस्तकं वाचनात घेत आहोत. मागच्या वेळेला आपण परमपूज्य ताई लिखित पहा यशोदे तुझा लेख खोडी हे पुस्तक पाहिले. आज आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे लिखित जयांचे केलिया स्मरण हे पुस्तक वाचनात घेत आहोत. जयांचे केलिया स्मरण. तीर्थरूप अर्पण पत्रिका देताना परमपूज्य दादा म्हणतात, तीर्थरूप आजोबा महाराज आपल्या परमपावन सुकोमल श्री चरणी ही अक्षरसेवा समर्पित करताना हृदय आनंदानं दाटून आलेला आहे. खरेच आपल्या या कृपावर्षावानं आयुष्यातला हा दिवस सोन्याचा झाला आहे. आपल्या या अजाण लहानग्या नातवाला आपणच ते सांभाळीत असता. मग असेच प्रेम बातुकेत लिहून सतत लाड पुरवाल ना. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. यात सत्यगुरुराये कृपा मज केली. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अपार कृपेने यावर्षी 11, 12, 13 जानेवारी रोजी श्री वामन निवास आश्रमात प्रवचन सेवा करण्याचा सुवर्ण योग आला. या निमित्ताने सद्गुरू कृपेने जी सेवा घडली ती साधक बंधू भगिनींच्या प्रेमाग्रहामुळे आपणा सर्वांसमोर ग्रंथरूपाने येते आहे. ध्वनिमुद्रित प्रवचन फितीवरून मुद्रणप्रत तयार करणे आणि ती लावणे हे अत्यंत जिकिरीचे काम, पण गुरु भगिनी सौ कांचनताई आगते व मित्रवर्य श्री श्याम जोगळेकर यांनी अपार कष्ट घेऊन हे काम पूर्ण केले. त्यांचे ऋण शब्दातीत आहे. मुखपृष्ठाची कल्पना आणि सहकार्य नेहमीप्रमाणे श्री विजय गडकरींचे, त्यांचे व श्री संजय कुलकर्णींचे आभार मानणे त्यांना आवडणार नाही, तरीही त्यांचा ऋणनिर्देश करणे माझे कर्तव्य आहे. मुखपृष्ठाची राष्ट्रीय पंडित विद्यावाचस्पती परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर यांच्याच प्रेमाने व आदेशाने हे सगळे घडू शकले. त्यांची प्रेरणा नसती तर हा अमृतयोग जुळून येणेही अवघडच होते. त्यांच्या ऋणात व प्रेमात राहण्यातच मला आनंद आहे. त्यांच्या कृपेची पाखर मजवर त्यांनी नित्य असू द्यावी ही त्यांचे पावनचरणी प्रार्थना आहे. शेवटी ज्या सद्गुरूंनी मजसारख्या अनाधिकाऱ्याकडून हे बोलविले त्या बोलवित्या धन्याच्या चरणीचा दास म्हणूनच त्यांनी मला सांभाळून घ्यावे अशी त्यांच्या श्रीचरणी वारंवार विनंती करीत आहे. जयांचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आपले जीवे सीते म्हणून जाणतेनी गुरु भजिने तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. या पुस्तकात साधारण 3 प्रवचनं आहेत. त्यातलं पहिलं प्रवचन बघूया. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. माऊलींनी भावार्थ दीपिकेच्या 13व्या अध्यायात केलेल्या टीकेमधील ही प्रथम नमनाची ओवी आहे. ही ओवी मुद्दाम सेवेला घेण्याचे कारण असे आहे की ज्या शक्तिपात योगाचे तुम्ही आम्ही कापडी आहोत, वाटसरू आहोत, त्या शक्तिपात योगाचा प्रमाण ग्रंथ ज्ञानेश्वरी हा आहे, ज्याला आजच्या भाषेमध्ये टेक्स्टबुक म्हणता येईल. अशा ज्ञानेश्वरी हा शक्तिपात योगाचा प्रमाण ग्रंथ आहे.
योग वासिष्ठादी अन्य ग्रंथ हे संदर्भ ग्रंथ आहेत, ज्यांना आजच्या भाषेत रेफरन्स बुक्स म्हणता येईल. आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ कळावा म्हणून एकनाथी भागवत, दासबोध हवा यासारखे ग्रंथ आहेत, त्यांना गाईड्स म्हणता येईल. माऊलींनी अशी रचना केली आहे की त्यांच्या प्रत्येक ओळीवरून शक्तिपाताकडेच येता येते. किंबहुना या शक्तिपाताचे रहस्य म्हणजे केवळ गार्भिक अर्थ शक्तिपाताकडे जातो असे नव्हे, तर या ओव्याच शक्तिपात करणाऱ्या आहेत. कारण माऊलींनी प्रत्यक्ष कथन केले आहे की हा ग्रंथ नव्हे गुरुकृपेचे वैभव. ज्या परंपरेने माझ्या सद्गुरूंनी कृपा चालून आली, त्या परंपरेची कृपाशक्ती ग्रंथाच्या रूपाने त्यांनी बांधून दिलेली आहे. पण हे मिळायची कुणाला, तर ते म्हणतात, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाची. जे निष्काम आहेत, जे श्रद्धावान आहेत, त्यांच्यासाठी ही व्युत्पत्ती आहे. 13व्या अध्यायाची पहिली ओवी ही नमनाची आहे. ती महत्त्वाची आहे. याचे कारण इथे ज्ञानदात्या सद्गुरूंचे स्मरण केलेले आहे. हे स्मरण 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला करण्याचे कारण काय? याचे विशेष कारण असे आहे की 13व्या अध्यायापासून येथे खऱ्या अर्थाने ज्ञानकांडाला सुरुवात आहे. भगवद्गीता जशी कांडत्रयात्मक आहे, तशी भावार्थ दीपिका ही कांडत्रयात्मक आहे. आधी कर्मकांड, त्यानंतर देवताकांड आणि मग ज्ञानकांडाला सुरुवात होते. ज्ञानाची सुरुवात कुठून? हा क्षेत्रज्ञाचा जो योग आहे, तिथूनच ज्ञानाला सुरुवात होते. म्हणून ज्ञानकांडाची व्याप्ती तेराव्या अध्यायाची पहिली उभी ही नमनाची आहे. ती महत्त्वाची आहे. याचे कारण इथे ज्ञानदात्या सद्गुरूंचे स्मरण केलेले आहे. हे स्मरण 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला करण्याचे कारण काय? याचे विशेष कारण असे आहे की 13व्या अध्यायापासून इथे खऱ्या अर्थाने ज्ञानकांडाला सुरुवात होते आहे. भगवद्गीता जशी कांडत्रयात्मक आहे, तशी भावार्थ दीपिका ही कांडत्रयात्मक आहे. आधी कर्मकांड, त्यानंतर देवताकांड आणि मग ज्ञानकांडाला सुरुवात होते. ज्ञानाची सुरुवात कुठून? हा क्षेत्रज्ञाचा जो योग आहे, तिथून ज्ञानाला सुरुवात होते. म्हणून ज्ञानकांडाची व्याप्ती जरी 12, 13 व 14, 15 या अध्यायात सांगितली असली, तरी ज्ञानाची सुरुवात, ज्ञानाचे मूळ मात्र 13व्या अध्यायापासूनच धरायला हवे. कारण जगामध्ये आपणाला ज्ञानाची सुरुवात जर बघायची असेल, तर आपल्या शरीरापासूनच बघितली पाहिजे, बाहेर नाही. हे शरीर काय आहे? या शरीरात नांदणारे कोण आहे? यांचा परस्पर संबंध काय आहे? हे जे ज्ञान आहे, या ज्ञानापासूनच सुरुवात आहे. म्हणूनच या ज्ञानकांडाच्या सुरुवातीला ज्ञानदात्या सद्गुरूंचे स्मरण केले पाहिजे. माऊलींची थोरवी ही वर्णातीत आहे. सर्व संत महात्म्यांनी सत्पुरुषांची माऊलींची भरपूर स्तुती केलेली आहे. ती केवळ तोंडदेखील स्तुती नाही, तर त्यांच्या ठिकाणी संतांना जी कृतज्ञता आहे, आदर आहे, त्या आदरापोटी आपोआप मुखातून उमटलेले ते शब्द आहेत. एकनाथ महाराज सांगतात की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि माऊलींचे वर्णन ते असे करतात की साधकांचा माय बाप, दर्शने हरिताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. श्री संत तुकाराम महाराज सांगतात,
जयाचे दारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रे डागोले. त्यांचे ऐश्वर्यही सांगितले व त्यांचे बळही सांगितले. अशी ही माऊली बलवान आहे, समर्थ आहे. मोरपंतांनी एका आर्येत माऊलीचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. ते सांगतात, जो ज्ञानदेव भगवंत श्रवणी सुज्ञान देव देवाचा, तो अवतार गे 11वा का का तुझा न देव देवाचा. अशी सुज्ञांना प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार वाटणारी ही माऊली भगवंताचाच अवतार आहे. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या अवताराचे प्रयोजन काय तेही महत्त्वाचे आहे. लोपले लोपले ज्ञान जगी, द्वित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. जगामध्ये ज्ञानाचा लोप झाल्यामुळे ते प्रगट करण्यासाठी माऊलींचा अवतार झाला. म्हणून इथे या ओवीपाशी महत्त्वाचा योग असा आहे की प्रत्यक्ष ते ज्ञान स्वरूप आहेत आणि तेच हे स्मरण करतायत. ते स्वतःच सद्गुरु तत्व समान आहेत. सद्गुरु तत्व केवळ श्रद्धावानांना आकळते. ज्ञानेश्वरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला नमुने नाहीत. 9 अध्यायांना नमुने आहेत तर 9 नाहीत. यामधील महत्त्वाची जी नमुने आहेत ती सगळी सद्गुरूंची नमुने आहेत. पहिल्या अध्यायात श्री गणेश स्वरूप सद्गुरूंना नमन केले आहे, तर इथे प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप सद्गुरूंना नमन केले आहे. त्यातूनही महत्त्वाची गोष्ट अशी की हे त्यांचे जे ज्ञानस्वरूप आहे ते फक्त श्रद्धावानांनाच आकलन होण्यासारखे आहे. याबाबत एक गमतीशीर उदाहरण देतो म्हणजे हे लक्षात येईल. सद्गुरूंच्या सान्निध्यात जे लोक येतात त्या सर्वांना ही ज्ञानप्राप्ती होते का? या सर्वांचाच उद्धार होतो का? हे फार पुरातन कालापासूनचे प्रश्न आहेत. प्रत्येक संत महात्म्यांपाशी तऱ्हेतऱ्हेचे लोक येतात, पण आपल्या व्यावहारिक दृष्टीला असे दिसून येते की काही खरोखरच उद्धरून गेलेत आणि बाकी तसेच राहिले. परमपूज्य श्री मामा याबाबत एक फारच सुंदर उदाहरण द्यायचे. ते असे की नर्मदेमध्ये मासे असतात, तसेच त्या पाण्याच्या आश्रयाने बेडूकही वास्तव्य करीत असतात. शिवाय तळाशी काही दगडही असतातच. यात माशाला जर पाण्याचा वियोग घडला, त्याला पाण्याबाहेर काढले तर तो तडफडतो. तरपतही मरदाही, त्या तडफडीने तो मरूनही जातो. बेडकाला जर पाण्याबाहेर काढले तर तो जसा पाण्यात आनंदाने राहतो तसा पाण्याबाहेरही राहील. कारण पाणी हे काही त्याचे सर्वस्व नव्हे. आणि आता राहिला दगड, त्याचे काय? त्याला पाण्यात ठेवला काय आणि पाण्याबाहेर ठेवला काय? याला पाणी हे जीवनच नाही. नर्मदेमध्ये हजारो वर्षे राहून देखील दगडामध्ये पाण्याचा एक थेंब तरी शिरतो का? याचप्रमाणे साधकांचे भेद आहेत. सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांना सर्वस्व मानून जे वास्तव्य करतात, सर्वत्र जे सद्गुरू रूपच पाहतात, सर्व सद्गुरूंच्या विभूतीच आहेत असे जे अनुभवतात त्यांची वृत्ती माशांसारखी असते. सद्गुरू तत्वाविना ते राहूच शकत नाहीत. ज्याप्रमाणे मीराबाईंनी वर्णन केले आहे की हरी मेरो जीवन प्राण अपार, तसे सद्गुरू त्यांचे जीवन प्राण समान आधार आहेत. ते साधक उत्तम अधिकारी समजावेत. त्यांच्यासाठी हे सांगितले आहे की जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. अशांना केवळ स्मरण मात्राने ज्ञान प्राप्त होणार आहे. कारण
हे स्मरण ज्यांचे होते ते ज्ञानदाते आहेत. आता मध्यम अधिकारी बेडकासारखी ज्यांची वृत्ती आहे ते मध्यम अधिकारी समजावेत. सद्गुरू भेटले तरी फारसा फरक जाणवत नाही. सद्गुरूंजवळ असले की त्यांना बरे वाटते आणि दूर असले तर फारशी आठवणही येत नाही. अधूनमधून कधीतरी जेव्हा कुणी आजारी पडते, नोकरीत अडथळे येतात, तेव्हा लागलीच आठवण येते. जेव्हा कुठे काही अडते तेव्हा त्यांना सद्गुरू आठवतात. हे मध्यम प्रतीचे साधक आहेत. काही दगडासारखे साधक सद्गुरूंच्या सान्निध्यात असतात, पण त्यांना काही लाभ करून घेताच येत नाही, कारण त्यांना तशी दृष्टीच नसते. ते स्वतःचा स्वार्थच बघत असतात. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, ज्यांच्यापाशी सात्विक श्रद्धा आहे आणि जे ती श्रद्धा वाढवू इच्छितात त्यांना ती सद्गुरूंच्या सान्निध्यात प्राप्त होते. परंतु ज्यांच्या श्रद्धेमध्ये विकृती आहे त्यांना सद्गुरू सान्निध्यातही कोणतीच प्राप्ती होत नाही. बाह्यदर्शनी दोघांच्याही श्रद्धा सारख्याच वाटतात, त्यामधील विकृती कळून येत नाही. म्हणून आपण व्यवहार दृष्टीने पाहू लागलो तर फसगत होते. दोघेही सद्गुरूंच्या सान्निध्यात असून एकाची प्रगती झालेली दिसते तर दुसरा मागे राहिलेला दिसतो. असे का, असा आपल्यापुढे संभ्रम उत्पन्न होतो. याचा उलगडा आपल्याला होणार नाही, कारण श्रद्धेतील विकृती आपल्या दृष्टीत पडणार नाही. बाह्यदर्शनी फसगत होते. याबाबत एक मजेशीर गोष्ट सांगावीशी वाटते. एका वेड्यांच्या इस्पितळात एकदा एक थोर नेते गेले. तिथल्या वेगवेगळ्या वॉर्ड्सची त्यांनी पाहणी केली. डॉक्टर्सनी त्यांना एका विशेष रुग्णाला भेटण्यासाठी एका वॉर्डमध्ये नेले. त्या पेशंटजवळ गेल्यावर नेते महाराजांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तो म्हणाला, काय सांगू, मला बूट आणि चपला फार आवडतात, म्हणून मला